शेतकरी मित्रांनो, आपला हा कपिला साबण आणि याचे आपल्याला रिझल्ट कशा प्रकारे येतात, तर हा साबण लावायची प्रोसेस आहे. तर ही समजून घ्या. ज्यावेळी आपण जनावरांना साबण लावतो, एकदा साबण लावला की 7 ते 8 दिवस आपल्या जनावरांच्या अंगावरती डास माशी अजिबात बसत नाही. आम्ही असे रिझल्ट घेतलेले आहेत की आपल्या जनावराला ज्यावेळी तुम्ही साबण लावतात त्यामुळे जो मिळणारा रिझल्ट आहे त्या रिझल्टमध्ये असं दिसून आलं की जनावरांच्या दुधाच्या प्रमाणामध्ये वाढ होत चाललेली आहे. तसे रेकॉर्डिंग पण तुम्हाला पाठवले असतील, ते तुम्ही चेक करा किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर हा साबण लावायचा कसा नेमका, तर आपलं जे जनावर आहे ते स्वच्छपणे पाण्याने धुवून घ्यायचं शेतकरी मित्रांनो, जेणेकरून कसं आहे जेवढं फ्रेश जनावर आहे तेवढं जनावरांच्या शरीरामध्ये तब्येतीमध्ये पण चांगलं वाढ होते. आणि दुसरी गोष्ट, जनावर धुतल्यानंतर त्याच्या अंगावरती थोडंसं पाणी ओतून चांगला फेस येईपर्यंत साबण लावायचा. तर साबण लावायचा कोणत्या ठिकाणी, तोंडापासून ते पाठीमागं शेपटीपर्यंत, पोटाला, पायांना, शिंगांना सुद्धा शेतकरी मित्रांनो साबणाचा फेस लागला गेला पाहिजे. जेणेकरून काय डास माशी जे राहते ती शिंगांवरती पण बसते आणि तिथून बॅक्टेरिया पसरतात. ते बॅक्टेरिया जनावरांना दगडी, मस्टायटिस किंवा यासारखे आजार पसरवतात आणि आपलं जनावर अशक्त बनतं. तर अशा पद्धतीने जर तुम्ही साबण लावला तर आपल्याला जो मिळणारा रिझल्ट आहे तो 7 ते 8 दिवसाच्या कालावधीपर्यंत भेटून जातो. आणि जर आपलं जनावर पावसामध्ये सतत भिजत असेल तर काय करायचं शेतकरी मित्रांनो, तर तुम्ही 4-5 दिवसाच्या कालावधीमध्ये, 3-4-5 दिवसाच्या कालावधीमध्ये रिपीट साबण लावू शकता. जेणेकरून काय साबणाचा जो कंटेंट आहे तो जनावरांच्या अंगावरती जर राहिला तर आपल्याला रिझल्ट अधिकाधिक चांगले मिळतील. आता या कंटेंटमुळं आपल्या जनावरांच्या अंगाच्या जवळ डास माशी जवळ येत नाही, असे ह्या साबणामुळे हे रिझल्ट येतात. आपल्या जनावराला ज्यावेळी तुम्ही साबण लावता त्यामुळे त्या कंटेंटजवळ डास माशी अजिबात येत नाही आणि आपल्याला हे रिझल्ट आपल्या शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळते. धन्यवाद.